मसाज म्हणजे पंचकर्म बिलकुल नाही बरं का. मसाज, अभ्यंग, मर्दन इत्यादी त्यामधला एक छोटासा पार्ट आहे. आजकाल पंचकर्म म्हटलं की मसाज किंवा आला पेशंट की लावते. हा जो प्रकार झालेला आहे त्यामुळे पंचकर्म थोडं बदनाम होत आहे. शरीरामध्ये असणारी अशुद्धी पहिल्यांदा वनौषधी आणि पंचगव्य इत्यादी औषधांनी दीपनपाचन करून किंवा काही प्रकारची तुपं आहेत ती खाऊन ती वेगळी काढल्यानंतर शरीरातला मल, साठलेला मल जो बाजूला होतो तो काढण्यासाठी वरच्या भागाने काढली जाणारी एक प्रक्रिया म्हणजे वमन, खालच्या भागाने काढली जाणारी प्रक्रिया म्हणजे विरेचन. नाकातून जो मल बाहेर काढला जातो त्याला नस्य म्हणतात किंवा मलाशयातून बस्तीद्वारे मल काढला जातो ती बस्ती क्रिया, आणि रक्तातून दोष बाहेर काढले जातात ते रक्तमोक्षण. असे हे 5 पंचकर्म उपचार आहेत. त्या 5 पंचकर्म उपचाराच्या आधी एक अवस्था येते त्या ठिकाणी अभ्यंग केलं जातं. तर पंचकर्म म्हणजे अभ्यंग मसाज नव्हे.